हॅलो फ्रेंड्स, आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे मी आता उन्हाळ्यासाठी खास काकडीचा वापर करून केलेले पोहे शेअर करते आहे. तर आता आपण बघूया कसे बनवायचे ते. काकडी पोहे बनवण्यासाठी मी पातळ पोह्याचा वापर केला आहे. हे पोहे मी चाळून घेतलेले आहेत. आपण चिवड्याला जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत. त्याचबरोबर दोन महत्त्वाचे पदार्थ म्हणजे ओला नारळ आणि काकडी. तर आता काकडीची इथे साल काढून घेऊया. मी इथे मावळी काकडी घेतलेली आहे. तुम्ही साधी काकडी घेतली तरी पण चालेल. आता काकडीची सालं काढून झालेली आहेत आणि त्याची देठ मी काढून टाकते आणि आता ही काकडी किसून घ्यायची आहे. इथे आता ही काकडी मी किसून घेते. आता हा काकडीचा किस साईडला ठेवून देऊया आणि आता जो नारळ घेतलेला आहे त्याचे मी काप काढून घेते. इथे मी नारळाचे तुकडे थोडेसे काढून घेते आहे. तुम्ही नारळ खोवून घेतला तरी पण चालेल. तर अशा प्रकारे मी कडेकडेनी नारळाचे हे तुकडे काढून घेतलेले आहेत. आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे. आता हे मोठे मोठे तुकडे आहेत त्याचे मी थोडेसे लहान आकारात कट करून घेते. अशा प्रकारे मी आता हे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता इथं मिक्सरच्या भांड्यात मी हे नारळाचे तुकडे काढून घेतलेले आहेत. आता या नारळामध्ये मी आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं सगळं घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे. इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये आणि पल्स मोडवरतीच मी 2-3 वेळेला चालू बंद अशा प्रकारे करून जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता इथे एक छोट्या पॅनमध्ये फोडणी करायची आहे. त्यासाठी मी तेल गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये मी आता मोहरी घालते. मोहरी तडतडून झाल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. आता हे शेंगदाणे चांगल्या ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही भाजलेले शेंगदाणे डायरेक्टली पोह्यामध्ये घातले तरी पण चालेल. कढीपत्त्याची पानं, हिंग. इथे मी गॅस बंद करून टाकलाय. तेल खूप तापलं होतं. तर अशा प्रकारे आता ही फोडणी तयार झालेली आहे. आता ही फोडणी थोडीशी थंड करून घ्यायची आहे. ती साईडला ठेवून देऊया. इथे मी आता एक मोठा मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मगाशी जे नारळ, मिरची आणि आलं वाटलेलं आहे ते काढून घेऊया. आता यामध्ये मी मगाशी किसलेली काकडी घालते. साखर, चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया. आता इथे लिंबाचा रस घालायचा आहे. आता या मिश्रणामध्ये मी हे मगाशी जे ठेवलेले पोहे होते ते ॲड केलेले आहेत आणि हाताने सर्व मिश्रण त्या पोह्यांना लागेल अशा पद्धतीने पोहे कालवून घ्यायचे आहेत. मी अजून थोडी कोथिंबीर घालून घेते. आता हे पोहे मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून देते म्हणजे ते व्यवस्थित मुरले जातात. 10 मिनिटांनंतर मी पोहे काढून घेतले आणि आता ते सर्व करूया. तर हे काकडी पोहे आता तयार झालेले आहेत. अतिशय चविष्ट लागतात. यामध्ये पातळ पोह्याचा वापर केल्यामुळं हे पोहे पचायला अतिशय हलके आहेत. जेव्हा तुम्हाला काही हलकं खायचं असेल त्यावेळेला हा नाश्ता तुम्ही जरूर बनवा आणि उन्हाळ्यामध्ये तर ही डिश अतिशय सर्वोत्तम आहे. तर फ्रेंड्स, हे काकडी पोहे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय बाय.